झाले तयार. इकडे समोर दिसत नाही बघ. वरून मकायला लागतील आडीत आपले झाले काय. जर घेऊन येशील बघतो जाऊन. म्हणजे मी जायच्या अगोदर एक जर भाजी बनवते. होय. कशी बनव, कोलिंब टाकून की साधी नको, आपण नेहमी बनवतो ना व्हेज तशी बनव. कांद्यावर होय, ती पण भारी लागते भाकरी बरोबर. बनवते. अभि आज रविवार आहे ना, चल जरा जेटीवर जाऊन येऊया. मासे घेऊन येऊया. जाऊया. हा बाबे, मासे आज मासे नको आई. का? आज मस्त मी कोल्हापुरी बेत बनवते. काय बनवणार आहे? झणझणीत तांबडा रस्सा चालेल. तुमच्यासाठी खास बनवते कोल्हापुरी बेत. चालेल, चांगलं लागतं नाही अभि होय खायला. होय, मस्त लागतो. आज बनव. आज कोल्हापुरी बेत करूया. चालेल. आज आई आणि दादासाठी मस्तपैकी झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवते. सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन अळणी तयार करून घेऊया. त्यासाठी टोप ठेवलाय तापत. टोपात आपल्याला तेल ओतायचंय. तेल तापतंय तोपर्यंत सांगते, इथे मी काही खडे मसाले घेतले. 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 1 अशी मोठी वेलची, अर्धा चमचा जिरा, 2 लवंग, काळी मिरी, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे. हे खडे मसाले टाकूया. तेलात आपल्याला ना जरा हे खडे मसाले असे परतवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 2 लहान कांदे असे बारीक चिरून घेतले आणि हा कांदा आपल्याला ना चांगलासा नरम करून घ्यायचा आहे. हलका मस्त असा लालसर करून घ्यायचा आहे. कांदा बघा चांगलासा नरम पण झालाय आणि हलकासा रंग पण बदललाय. लालसर झाला ना थोडासा, असा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता मी याच्यात चिकन टाकते. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलंय. सगळ्या कांद्यामध्ये या फोडणीमध्ये आपल्याला हे चिकन आहे ना व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. हे चिकन आहे ना आपल्याला या फोडणीत मस्त असं गरम करून घ्यायचंय. चिकन असं गरम झालंय. आता आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ आणि हळद. मीठ हळद आपल्याला व्यवस्थित ही परतवून घ्यायची आहे. हळद मीठ व्यवस्थित मी परतवून घेतलं आणि चिकनला पण बघा असं पाणी सुटलंय. आता आपल्याला यामध्ये ना पाणी ओतायचंय आणि पाणी पण ना आपल्याला गरमच करून घ्यायचंय. असं गरम पाणी ओतलात ना की कड पण पटकन येतो. मस्त असं आपण कड काढून घेऊया. असा कड आला ना की आपल्याला आग आता कमी करायची आहे. जरा मी लाकडाची मागे ओढते आणि झाकण आपल्याला असं पोकळ ठेवायचंय आणि चिकन मस्त असं शिजवून घ्यायचंय. चिकन इकडे शिजतंय तोपर्यंत आपण लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी ना आपल्याला हे तीळ आणि जिरा इथे भाजून घ्यायचंय. हे चिकन आहे ना 1-2 मिनिटासाठी असं वैलावर ठेवते. तवा तापतोय तोपर्यंत तुम्हाला हे साहित्य दाखवते बघा. ओलं खोबरं, तीळ, जिरं, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि आलं हे आपल्याला वाटण्यासाठी लागणारं साहित्य आहे. आता तीळ आणि जिरं आपण भाजून घेऊया. आणि हे तीळ आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचंय. मस्त असं तडतडायला पाहिजेत तीळ. तीळ जिरं मस्त असं तडतडायला लागलंय आणि रंग पण बदललाय बघा. हे भाजलंय. आता मिक्सरचं एक भांड घेतलंय. त्यात घेऊया ओलं खोबरं, आलं आणि लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि हे तीळ आणि जिरं. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि एकदम गंधासारखं बारीक असं हे वाटण तयार करून घेते. हे बघा इथे मी असं हे वाटण तयार करून घेतलंय. असं गंधासारखं बारीक आपल्याला करायचं म्हणजे रस्सा ना मस्त असा मिळून येतो. 20 ते 25 मिनिटं ना आग कमीच करून हे चिकन मी मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. आग कमीच करून असं शिजवायचं. तुम्ही गॅसवर करत असाल ना तर गॅस कमीच करून शिजवायचं म्हणजे हळूहळू मस्त असं चिकन ना सॉफ्ट छान शिजतं आणि सगळ्या चिकनची चव आहे ना ह्या अशा पाण्यात उतरते.
हे अळणी पाणी ना प्यायला अगदी चविष्ट लागतं. हा चिकन पण शिजलंय. हे बघा अगदी मस्त सॉफ्ट शिजलंय. असं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. आता आपल्याला ह्यामध्ये ना तयार केलेलं हे वाटण टाकायचंय आणि कोल्हापुरी चटणी टाकायची आहे. व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बघा. सर्व वाटण चटणी चांगली अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला आग कमीच करायचे आणि झाकण असं पोकळ ठेवायचं आणि रस्सा एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचा. गरमागरम झणझणीत कोल्हापुरी रस्सा पिण्यासाठी तयार झालाय. कट पण बघा किती सुंदर आलाय नाही, असला भारी आलाय कट. हा रस्सा आता पिण्यासाठी तयार आहे. आता आई आणि दादाला ना मस्तपैकी असा रस्सा प्यायला देते. दादा कसा दिसतोय रस्सा? एक नंबर. भारी झालाय ना? होय. आता तुम्हाला प्यायला देते. थांबा. झाला अबे हा झाला. मस्तच झालाय. होय. फक्त जरा छोटे चमचे आणा आणि ह्यातल्या फोडी खायला. आणते. कसा झाला रस्सा? एकदम झणझणीत. भारी झालाय. मस्त झालाय. होय. आवडला ना तुम्हाला? होय. म्हणजे असं वाटतं माणसांना की कठीण आहे हा तांबडा होय. रस्सा, म्हणजे कठीण आहे, पण असं होय. करायला गेलं की सोपंच सोपं आहे. आहे. होय सोपं आहे. म्हणजे ज्यांना ही रेसिपी पहिल्यांदा बघत असतील किंवा ऐकून माहित असेल की हा तांबडा रस्सा पांढरा रस्सा बनवायला कठीण आहे, पण तसं नाही, सोपं आहे होय. आणि खूप चविष्ट लागतो प्यायला. म्हणजे हॉटेलमध्ये पिण्यापेक्षा ना होय. असा घरगुती करून प्यायला चांगला चांगला. होय. चविष्ट अगदी.